8चे ऍव्हरेज आहे. हो. पण आपल्या गोट्यात जर बघितलं तर 17-18चं ऍव्हरेज पडतं आपल्याला. हा 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 म्हणजे फायद्याची गोष्ट आपल्याला. फायद्याची गोष्ट ह्या मुक्त गोट्यामुळे. हा 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 हे जर गाया बांधून असतील तर आपल्याला 12-13 लिटरच ऍव्हरेज पडेल सरासरी. परंतु आता आपल्याला 17-18चं ऍव्हरेज पडतंय. बरोबर. आता बुलटे काका मला सांगा की आता चालू परिस्थितीला लोक असं म्हणतात की दुग्ध व्यवसाय परवडत नाही, दुधाला दर कमी आला. गायींची निवड किती महत्वाची वाटते तुम्हाला या व्यवसायात? 100% गायांची निवड चांगली पाहिजे. तुम्ही 5 लिटर गायला दूध, जी गाय दूध देते तिला सुद्धा तुम्ही खायला तेवढंच लागतंय, हा, हा. खुराक तेवढाच लागतोय. मग जर संकरित गाय जर असेल आणि ती जर 25 लिटर किंवा 20 लिटर दूध देत असेल किंवा 30 लिटर देत असेल आणि तिलाही तेवढ्याच प्रमाणात खायला लागत असेल तर जास्त दूध देणारी गाय का नाही सांभाळावी? हा हा म्हणजे मग कमी देणार कमी दूध देणाऱ्या गाया कशा ठेवायच्या? हा 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 मग जास्त दूध देणाऱ्या गाया ठेवल्या तर खर्च बी तेवढाच होतोय. परंतु शेतकरी जे म्हणतात का नाही दुधाच्या धंद्यात परवडत नाही, ही 100% बरोबर आहे. हा 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 आज परिस्थिती अशी निर्माण झाली, दुधाला 25-26 रुपये लिटर रेट देतात. हा. दुधाचे रेट कमी केले, हा. गोळीचे आणि भुस्याचे वाढवले. हा. ती कुठं कमी केली? ती साधारण 150 ते 200 रुपये पोत्याला त्यांनी वाढवली. बरोबर. आणि दुधाचे रेट 34-35 वरून डायरेक्ट 25-26 वर आणले. म्हणजे साधारण 9 ते 10 रुपये एका लिटरला शेतकऱ्याला फटका बसला. बरोबर. ह्याच्यामुळं शेतकऱ्याचं पूर्ण कंबरट मोडलंय. हा 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 आणि हा व्यवसाय ह्याच्यामुळं हा व्यवसाय काही दिवसानंतर असं जर झालं तर म्हणजे संपुष्टात येईल. बरोबर. लोक सांभाळणार नाहीत. बरोबर. लोकांची आज सुद्धा गाया सांभाळण्याची इच्छा आहे, परंतु परवडत नाही. ह्या दरामुळं, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकरी आज तोट्यात आहे. हा हा आजची परिस्थिती ही गोठीची. बरोबर बरोबर. आज जरी मी गोठा सांभाळत असेल ह्याच्यातून मला 1 रुपया सुद्धा आज येणं नाही. हा. परंतु त्यांचंच त्यांना मी सध्या भागवतोय. मला नाही मिळलं तरी चालेल, पण गाय त्याच्या खाली कालवडी माझ्या तयार होत्या. खूप सारे प्रश्न आहेत. आता तुम्ही जसा उल्लेख केला की मी आज त्यांनाच भागवतो, किती दिवस शेतकऱ्याने असं करायचं? हो नाही ना, प्रत्येक शेतकरी नाही ना करू शकत. हा 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 आज आपला मोठा गोठा आहे म्हणून जास्त दूध आहे म्हणून ते आपण ऍडजस्ट करतोय. बरोबर. ज्यांचं कमी दूध दुधावरच आहे नुसतं दूध नाही होत. उदरनिर्वाह त्यांनी खायचं काय, कमवायचं काय, गायांना काय घालायचं, हा असा विषय आहे. बरोबर.